मकर राशी म्हणजे शिस्त, मेहनत, सहनशीलता आणि शांतपणे आपले ध्येय साध्य करणारी रास. शनीचा प्रभाव असल्यामुळे या राशीला यश उशिरा मिळते, पण जे मिळतं ते कायमस्वरूपी आणि भक्कम असते. 15 मार्च नंतर ग्रहस्थितीत होणारे बदल मकर राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आतापर्यंत जे अडथळे, ताणतणाव, मानसिक दडपण आणि आर्थिक अस्थिरता होती त्यात आता हळूहळू सुधारणा दिसू लागेल. नंबर 1 आहे करिअरमध्ये अनपेक्षित उंच भरारी. 15 मार्च नंतर तुमच्या कर्मभावावर सकारात्मक ग्रह प्रभाव सक्रिय होत आहे. यामुळे आतापर्यंत पडद्यामागे राहून केलेली मेहनत अचानक प्रकाश झोतात येऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही शांतपणे काम करत होतात त्याचे श्रेय तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. ज्यांची नोकरी अस्थिर होती किंवा बदलाचा विचार चालू होता त्यांना अधिक चांगल्या पगाराची किंवा प्रतिष्ठेची ऑफर मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मुलाखतीत यश मिळू शकते. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठ्या कंपनीसोबत करार होण्याची शक्यता आहे. तुमच्या नावाची ओळख वाढेल आणि दीर्घकालीन स्थैर्य मिळेल. ही उंच भरारी अचानक वाटली तरी ती तुमच्या वर्षानुवर्षाच्या कष्टांचे फळ असेल. नंबर 2 आहे आर्थिक अडचणींमधून सुटका. मकर राशीने अलीकडच्या काळात आर्थिक ताण अनुभवला असेल. अनपेक्षित खर्च, कर्ज किंवा गुंतवणुकीत अडथळे आले असतील. 15 मार्च नंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. अडकलेली रक्कम परत मिळणे, थकलेले पैसे येणे किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणे शक्य आहे. काहींना पगारवाढ, बोनस किंवा कमिशन स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आर्थिक नियोजन अधिक शिस्तबद्ध कराल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जाणीव वाढेल. दीर्घकालीन गुंतवणुकीकडे तुमचा कल वाढेल. ही फक्त तात्पुरती सुधारणा नसून स्थिरतेकडे जाणारा टप्पा असेल. नंबर 3 आहे प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा. गेल्या काही महिन्यात नात्यात गैरसमज, संवादाचा अभाव किंवा भावनिक दुरावा जाणवत होता. 15 मार्च नंतर संवादाची ऊर्जा वाढेल. तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकाल. जोडीदार तुमच्या प्रयत्नांची दखल घेईल. एकत्र वेळ घालवण्याचे प्रसंग वाढतील. जुने वाद मिटतील आणि विश्वास पुन्हा दृढ होईल. अविवाहितांसाठी विवाहयोग प्रबळ होत आहे. योग्य व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे. काहींसाठी कुटुंबाच्या संमतीने लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतात. हे नाते स्थैर्य आणि समजूतदारपणावर आधारित असेल. नंबर 4 आहे घरात आनंददायी बातमी. घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवेल. बराच काळ प्रलंबित असलेला घर खरेदीचा किंवा वाहन खरेदीचा निर्णय आता पूर्ण होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी, शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. जुन्या कौटुंबिक वादांचा शेवट होईल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. घरातील वडीलधाऱ्यांचे आरोग्य सुधारेल किंवा त्यांच्या चिंतेत घट होईल. घरात एखादे धार्मिक किंवा मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. नंबर 5 आहे आरोग्यात सुधारणा आणि मानसिक शांतता. शनीच्या प्रभावामुळे आलेला थकवा, शरीरातील जडपणा किंवा मानसिक ताण कमी होऊ लागेल. 15 मार्च नंतर तुमची जीवनशक्ती वाढेल. झोपेची समस्या कमी होईल. मनातील अस्वस्थता, चिंता आणि भविष्याबद्दलची भीती कमी होईल. तुम्ही अधिक स्थिर आणि संतुलित विचार करू शकाल. नियमित चालणे, योग, प्राणायाम किंवा ध्यान सुरू केल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला दिसेल. मानसिक शांततेमुळे तुमचे निर्णय अधिक अचूक आणि प्रभावी ठरतील. नंबर 6 आहे जुने अडथळे अचानक दूर होणे. गेल्या काही काळात तुम्ही अनुभवले असेल की काही कामे वारंवार अडकत होती. फाईल पुढे जात नाही, परवानग्या मिळत नाहीत, योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळत नाही. 15 मार्च नंतर ही अडथळ्यांची साखळी हळूहळू तुटू लागेल. ज्या कामासाठी तुम्ही अनेकदा प्रयत्न केले ते अचानक मंजूर होऊ शकते. कोर्ट कचेरीचे प्रकरण असेल तर त्यात सकारात्मक कल दिसू शकतो. सरकारी किंवा अधिकृत कागदपत्रांशी संबंधित कामात गती येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी तुम्हाला योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत मिळेल. जिथे आधी अडथळा वाटत होता तिथेच आता मार्ग खुला होईल. हा बदल तुम्हाला आत्मविश्वासालाही बळ देईल. नंबर 7 आहे आत्मविश्वासात मोठी वाढ. मकर राशीचे लोक बाहेरून कठोर आणि स्थिर दिसतात, पण आतून अनेकदा स्वतःच्या निर्णयांबद्दल साशंक असतात. 15 मार्च नंतर परिस्थिती अशी बदलेल की तुम्हाला स्वतःची किंमत जाणवू लागेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. लोक तुमचे मत विचारतील, तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतील. यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल. नेतृत्वाची संधी मिळू शकते. एखाद्या टीमचे नेतृत्व, कुटुंबातील महत्त्वाचा निर्णय किंवा समाजात एखादी जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. या सगळ्यामुळे तुम्ही स्वतःला अधिक सक्षम आणि प्रभावी अनुभवू लागाल. नंबर 8 आहे आध्यात्मिक प्रगती आणि अंतर्मनाचा बदल. 15 मार्च नंतर केवळ बाह्य बदल नाहीत तर अंतर्मनातही मोठा परिवर्तनाचा काळ सुरू होईल. तुम्ही आयुष्याकडे अधिक प्रगल्भ नजरेने पाहू लागाल.
ज्या गोष्टींनी पूर्वी त्रास होत होता त्या आता तुम्ही सहज सोडून द्याल. क्षमा करण्याची ताकद वाढेल. काही जण ध्यान, जप, वाचन किंवा धार्मिक स्थळी जाण्याकडे वळतील. हा आध्यात्मिक बदल तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. तुमचे निर्णय अधिक स्पष्ट आणि शांत मनाने घेतले जातील. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक संकटाने तुम्हाला अधिक मजबूत केले आहे. नंबर 9 आहे व्यवसाय विस्तार करणाऱ्या मकर राशीसाठी हा काळ निर्णायक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळणे, जुने ग्राहक पुन्हा जोडले जाणे किंवा मोठ्या प्रोजेक्टची संधी मिळणे शक्य आहे. भागीदारीतून फायदा होऊ शकतो, पण निर्णय घेताना संयम आवश्यक आहे. मार्केटिंग, ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार यशस्वी होऊ शकतो. व्यवसायातील रोख प्रवाह सुधारेल. दीर्घकालीन करार किंवा स्थिर उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या नियोजन शक्तीचा आणि शिस्तबद्ध स्वभावाचा इथे मोठा फायदा होईल. नंबर 10 आहे दीर्घकाळापासूनची एक मोठी इच्छा पूर्ण होणे. सर्वात महत्त्वाची खुशखबर म्हणजे तुमच्या मनात अनेक वर्षापासून जपलेले एक स्वप्न जे आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. हे स्वप्न नोकरी, घर, विवाह, मूल, परदेश प्रवास, स्वतःच्या व्यवसाय किंवा सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित असू शकते. 15 मार्च नंतर त्या दिशेने ठोस आणि सकारात्मक पाऊले पडू लागतील. तुम्हाला जाणवेल की पूर्वी आलेल्या अडचणी व्यर्थ नव्हत्या, त्या तुम्हाला योग्य वेळेची तयारी करून देत होत्या. आता योग्य वेळ येत आहे. ही इच्छा पूर्ण होताना तुम्हाला समाधान, अभिमान आणि आत्मविश्वासाची अनुभूती होईल. मकर राशीसाठी 15 मार्च नंतरचा काळ हा फक्त सामान्य बदलांचा नाही, तर जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. शनीची शिस्त आणि तुमची मेहनत आता फळ देण्याच्या तयारीत आहे. संयम, सकारात्मकता आणि योग्य निर्णय घेतल्यास ही खुशखबर तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल. आता मागे वळून पाहण्याची वेळ संपली आहे. पुढे चालण्याची आणि यश स्वीकारण्याची वेळ आली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.